दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनाबाहेर शिवसैनिकांनी एक भावनिक होर्डिंग लावलंय। सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहन या होर्डिंगमधनं करण्यात आलेलं आहे। यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया। हे दोन्ही एकत्र एक शिवसेना प्रमुखाच्या विचाराने पुढे जावेत ही त्या शिवसैनिकाची भावना आहे आणि त्याचा आम्ही सन्मान करतो। नेमका त्यांचा सन्मान कसा करणार? एक पाऊल तुम्ही युतीसाठी पुढे टाकणार का? आम्ही टाकायचं काय? आम्ही तर आम्हाला उठाव करायचाच नव्हता मुळात। आम्ही तर अनेक वेळा त्यांना सांगत होतो काँग्रेस राष्ट्रवादी सोडून द्या, पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते, कारण की खुर्चीची हाव होती म्हणून झालेला हा उठाव होता। आणि आता आम्ही किती जरी पावलं पुढे टाकली, 10 पावलं जरी टाकली, तर त्यांना असं वाटेल की आता हे मजबूर झालेत, म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत। आम्ही आहोत त्या ठिकाणी चांगल्या मजबूतीने उभे आहोत आणि शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत। सामान्य शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आम्ही आदरच करतो, त्यामुळे त्यांच्यासाठी मातोश्रीच्या आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत। मात्र ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचे की नाही घ्यायचे याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।